नमस्कार मित्रांनो, तर आज आपण निपुण महाराष्ट्र अंतर्गत विषय गणिताचं संख्यावरील क्रिया यावरील अध्ययन अनुभव बघणार आहोत आणि आपला स्तर आहे 0 ते 4 अंकांची बेरीज मूर्त वस्तूंचा वापर करून करणे। तर पुढे आपण आपल्याला संख्यांची ओळख आहे 0 ते 9 अंकांची। तर आपण हे चित्र बघून सुद्धा बघू शकता। इथं एक बॉल आहे आणि इथं काय आहे 2 सफरचंद। त्यानंतर बघूया आपण इथं 3 फुले आहेत। पुढे बघूया इथं काय आहेत पुस्तके आणि ते किती पुस्तकं आहेत 4 पुस्तकं। तर आता बघा हे काय आहेत पेन आणि किती पेन आहेत 5। आपल्या हाताला सुद्धा 5 बोटं असतात की नाही। तर बघा आता पुढे काय दिसत आहेत सुंदर सुंदर पक्षी छोटे छोटे है ना। तर किती पक्षी आहेत 1 2 3 4 5 6। तर पुढे जाऊया आपण बघा इथं एकूण 7 पेन्सिल आहेत की नाही। नंतर बघूया इथं एकूण 1 2 3 4 5 6 7 8 इरेजर आहेत म्हणजेच खोड रबर आहेत। बघा पुढे आता हे काय आहेत पाण्याच्या बॉटल्स। तर एकूण किती आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 बॉटल्स आहेत। तर 9 अंक सुद्धा तिथं लिहिलेला आहे। आपण पुढे जाऊया बघा ही एक टोपली आहे आणि या टोपलीमध्ये एकही वस्तू नाही आहेत। एकही नाही म्हणजे किती 0। तर मित्रांनो आपल्याला हे 0 ते 9 अंकांची ओळख आहे। आता आपण काय करणार आहोत 0 ते 4 अंकांची बेरीज करणार आहोत आणि ते सुद्धा वस्तूंच्या मदतीने। तर बघा आपण ही बघा ही काय आहे टोपली। तर माझ्याकडे सुद्धा एक टोपली आहे। ही टोपली या टोपलीमध्ये काही दिसत आहे का तुम्हाला नाही। इथं काहीच नाही आहे। या टोपलीमध्ये सुद्धा काहीच नाही आहे। तर काहीच नाही म्हणजेच काय 0। आता या टोपलीमध्ये मी काय घालणार आहे 2 सफरचंद है ना ताजे ताजे सफरचंद। बघा इथं सुद्धा मुलाने त्या टोपलीमध्ये 2 सफरचंद घातले। तर आता एकूण त्या टोपलीमध्ये किती वस्तू झाल्या 2 वस्तू। अगोदर किती वस्तू होत्या 0। तर 0 अधिक 2 किती होतात 2 म्हणजे शून्यामध्ये 2 मिळवलं तर होतात 2। नंतर अजून आपण उदाहरण बघूया। तर हा एक मुलगा आहे आणि या मुलाच्या हातात काय आहे केळ। कोणत्या रंगाचं पिवळ्या रंगाचं। माझ्याही हातात एक केळ आहे की नाही। तर बघा आता याच्या हातात एक केळ आहे माझ्याही हातात एक केळ आहे। आता या दुसऱ्या मुलाने त्याला 2 केळी दिल्या मला पण कोणीतरी 2 केळी दिल्या बघा आहे की नाही। तर आता माझ्याजवळ किती केळी झाल्या मोजा 1 2 3 एकूण किती केळी झाल्या 3 केळी। इथं पण बघा तुम्ही किती केळी झाल्या त्या मुलाच्या हातात पहिल्या मुलाच्या हातात 1 2 3 अगोदर 1 केळी मग त्याला मिळाल्या 2 केळी। तर आता एकूण किती केळी झाल्या एकूण 3। बघा आता ह्या काय आहेत पेन्सिली है ना। कोणत्या रंगाचे आहेत पिवळ्या रंगाच्या है ना। 2 पेन्सिली आहेत आणि माझ्याही हातात 2 पेन्सिली आहेत पण या लाल रंगाच्या आहेत की नाही। मग पुन्हा मला 2 पेन्सिली मिळाल्या आहे की नाही। तर एकूण किती पेन्सिली झाल्या बघा आता अगोदरच्या 2 आणि नंतरच्या 2 एकूण किती झाल्या 1 2 3 4 एकूण पेन्सिली झाल्या 4 पेन्सिली। 2 अधिक 2 4 होतात ठीक आहे। 2 मध्ये 2 मिळवलं तर 4 होतात। हे काय आहेत खोड रबर है ना। कोणत्या रंगाचे आहेत गुलाबी रंगाचे। माझ्याकडे पण खोड रबर आहेत पण 3 रंगाचे 3 आहेत। एक आहे गुलाबी एक आहे पिवळा आणि एक आहे निळा। तर आता 3 खोड रबर माझ्याकडे आहेत 2 खोड रबर मिळणार मला। तर एकूण किती खोड रबर झाले बघा एकूण झाले 5। तर 1 2 3 4 5। तर
बेरीज म्हणजे मिळवणे, गोळा करणे, एकत्र करणे, जमा करणे, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारे आपण 0 ते 4 अंकांची बेरीज करू शकतो.